सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 39 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग संध्याकाळी जेव्हा पुन्हा लवकर चंद्रा पांडूच्या घरून अड्ड्यावर आली तेव्हा अजूनही 2-3 मुलं तिथंच होती आणि ते सगळे कॅरम खेळत होते आणि घेतली बघ, आता ही क्वीन आपली असं म्हणून हसत होते. आणि तिला बघून त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं. आणि चंद्रा म्हणाली, तो कुठं आहे? आणि एक मुलगा तिला खालून वरपर्यंत बघत म्हणाला, कोण पाहिजे तुला? आता लाल साडीतली पांढरी शुभ्र चंद्रा खूप आकर्षक दिसत होती आणि तिचं तारुण्य त्या साडीतही लपता लपत नव्हतं. अगदी ओसंडून वाहत होतं. समुद्राला जशी भरती येते तशी तिच्या तारुण्याला भरती आली की काय असं वाटत होतं. आणि त्यांच्या नजरेनं संकोचून चंद्रा म्हणाली, मला नाव नाही माहीत त्याचं, पण तो दाढीवाला जो रोज इथं झोपतो तो कुठं आहे? आणि तो मुलगा आता उठला आणि तिच्या जवळ जाऊन म्हणाला, ज्याचं नाव पण माहीत नाही त्याच्याबद्दल विचारतेस? पण सोड त्याला, आम्ही आहोत ना इथं. काय सेवा करू तुझी सांग? आणि नाव काय तुझं? चंद्रा आता संकोचली. तिने खांद्यावरचा पदर आणखीन शरीराभोवती लपेटला आणि म्हणाली, माझं नाव चंद्रा. आता सांग की कुठं आहे तो? ज्याला सगळे छोटे शेठ म्हणतात. आणि आता त्या मुलांना कळलं की ही अजितबद्दल विचारत आहे. आणि एक मुलगा म्हणाला, छोटे शेठ तर आता इथं. इतक्यात दुसऱ्या मुलानं त्याला चिमटा घेतला आणि शांत बसवला आणि म्हणाला, छोटे शेठ होय? अगं मग असं म्हण की. आणि त्यांचं नाव अजित आहे बरं का. आणि तुझी आणि त्यांची ओळख आहे का? चंद्रा म्हणाले, हो, मी रोज असते इथं रात्री. आणि त्या मुलांना फार आश्चर्य वाटलं. एरवी मुलींना जवळ फिरकूही न देणारा अजित चक्क रात्री अड्ड्यावर मुलीसोबत. आणि तो मुलगा म्हणाला, मग एक काम कर, छोटे शेठ आतल्या बाजूला आहेत बघ, जाऊन भेट. आणि आता चंद्रा आतल्या बाजूला गेली. तसं त्या मुलानं अड्ड्याचं शटर लावूनच घेतलं आणि बाकीच्या दोघांना म्हणाला, काय शेलका माल आहे बघितलं का? म्हणजे छोटे शेठ रोज हिच्या जवानीवर ताव मारत असतील. मग आज आपणही मेजवानी हाणूया. आणि दुसरा मुलगा म्हणाला, तुला वेळ लागलं का? ती छोट्या शेठची लवर असेल तर ते फाडून खातील तुला. आणि पहिला मुलगा खूपच विश्वासानं म्हणाला, मला नाही वाटत ती लवर असेल. छोट्या शेठच्या डोळ्यात कधीच कुणासाठी प्रेम दिसत नाही. आपण हिला भरपूर पैसे देऊ आणि तोंड बंद करायला सांगू. मला आता राहवत नाही. कधी एकदा तिला जवळ करतोय असं झाले. तिला बघितली आणि दुसऱ्या सेकंदाला माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले असं म्हणून त्यानं सरकन त्याच्या तोंडातलं पाणी वर ओढलं. आता बाकीचे दोघे विचार करायला लागले आणि तो म्हणाला, तुम्ही बसा विचार करत, छोटे शेठ येईपर्यंत हिचं काम होईलसुद्धा. असला गावरान माल कुठेच दिसणार नाही पुन्हा. एक पोरगी आपल्याला जवळ येऊ देत नाही, आता ही सापडली तर सोडायला नको असं म्हणून तो चंद्राकडे आतल्या बाजूला गेला. तशी चंद्रा घाबरली आणि त्याचा इरादा ओळखून त्याला दरडावून म्हणाली, इथं का आला आहेस? काय काम आहे तुझं? आणि आता तिचा बदललेला आवाज बघून तो म्हणाला, अरे वा, आता तर किती हळू बोलत होती आणि आता लगेच गुरकायला लागली का? चंद्रा म्हणाली, मी अशीच आहे, पण तू का आला ते सांग. चल बाहेर जा. तो मुलगा म्हणाला, तू काही स्वतःला इथली मालकीन समजते का? छोट्या शेठचं बिस्तर रोज गरम करतेस ना, मग आज आमचं कर. छोटे शेठ येईपर्यंत मला खुश कर. हे बघ, तुला पैसे देतो, कुणाला काहीच कळणार नाही. छोटे शेठकडून पण पैसा, आमच्याकडून पण पैसा, कसं डबल फायदा. चंद्राला आता राग आला आणि म्हणाली, छी घाणेरडा कुठला. तुझं बिस्तर गरम करायला तुझी आई बहीण घेऊन ये, नालायक. आणि त्या मुलाला थोडा राग आला आणि म्हणाला, दीड दमडीची तू कुठून आलीस गं आणि मला नखरे दाखवतेस का? थांब, आता तुला दाखवतो असं म्हणून तो तिच्याकडे गेला. तसं चंद्रानं खाटं खालून तिची पिशवी घेतली आणि त्यातनं विळा बाहेर काढला आणि म्हणाली, खबरदार जर पुढे आला तर.
इथंच तुझा मुर्दा बसवीन. इतक्यात बाहेर शशीच्या गाडीचा आवाज आला आणि दोन्ही बाहेरची मुलं आतल्या बाजूला आली आणि त्या मुलाला म्हणाले, ए झालं, बाहेर पटकन काय करतो? चल पटकन. छोटे शेट आले, सोड तिचा नाद. आणि आता तो मुलगा खूप घाबरला आणि चंद्राचा पाया पडून म्हणाला, मला माफ कर, पण हे बघ छोट्या शेटला काही सांगू नको, नाहीतर आमचे संबंध बिघडतील. असं म्हणून तो बाहेर गेला आणि पटकन शटर उघडलं. तसा शशी आत आला आणि पांडूला काही पैसे देऊन म्हणाला, मलम घेऊन ये. पांडू गेला आणि शशीनं त्या तिघांनाही एक छोटं वसुलीचं काम दिलं आणि म्हणाला, फक्त पोरीला हात न लावता बाकी कशीही वसूल करायची. मिथून आणि सूरजसारखी चूक करायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मग ती मुलं आता थोडी घाबरलीच आणि शशीला सलाम करून तिथून सटकली. पांडू मलम घेऊन आला आणि म्हणाला, छोटे शेठ, चंद्राला घेऊन येतो. शशी म्हणाला, इतक्यात चंद्राच आतून बाहेर आली आणि म्हणाली, त्याची काही गरज नाही, मी आले. आणि तिला बघितलं तसा शशी चकित झाला. पांडूसुद्धा चकित झाला आणि शशी म्हणाला, तू कधी आलीस आणि अशी कशी आलीस एकटी? चंद्रा म्हणाली, कुठं लांब आहे तेव्हा, म्हणून आले एकटी. आणि शशी म्हणाला, मूर्ख आहेस का तू? मी सांगितल्याशिवाय इथं यायचं नाही, समजलं? इथं आधीच पोरं होती ना, तरीही तू का आली? आता त्यांनी तुला बघितलं असेल तर? तुला कळत कसं नाही ग काही? का स्वतःचा शहाणपणा करतेस? चंद्रा आता गप्प बसली आणि शशीचा राग तिला समजत होता. आता तो इथं नसताना का येऊ नको आणि ती मुलं यायच्या आत का बाहेर पाठवतो हे तिला कळलं. आणि ती म्हणाली, पुन्हा नाही असं करणार. आणि शशी शंका घेऊन तिला म्हणाला, पण ते तिघं तुला काही म्हणाले नाहीत ना? आणि चंद्रा म्हणाली, नाही, काय नाही म्हणाले, उलट मला बसायला लावलं. आणि शशी म्हणाला, बरं, आणि काय खाणार? आज काय मागवायचं? चंद्रा थोडी उदास होती आणि म्हणाली, काहीच नको. तरीही त्यानं आता तिच्यासाठी पांडूला सांगून बिर्याणीच मागवली आणि तिला म्हणाला, घे खा, तुझा आवडता भात मागवला. आणि चंद्रा म्हणाली, नको, आज सोमवार आहे, मी नाही खात वशटाचं, आणि मला भूकसुद्धा नाही, खरंच बोलते, महादेवाची शपथ. आणि शशी म्हणाला, बरं दिलीप कुमार, ते पार्सल ना तुझ्या बायकोला घेऊन जा, ती खुश होईल. आणि आता पांडू खुश झाला आणि निघून गेला ते पार्सल घेऊन. मग इतक्यात शशीला फोन आला आणि ती मुलं म्हणाली, छोटे शेठ, वसुली झाली, पण एक घोळ झाला. शशी म्हणाला, काय झालं? आणि ती मुलं म्हणाली, छोटे शेठ, वसुली करताना त्याचा हात आणि पाय मोडलाय, तेवढं सांभाळून घ्या. शशी थोडासा गालात हसला आणि म्हणाला, इतकं तर झालंच पाहिजे, हातपाय मोडला म्हणून काय झालं? त्याशिवाय वसुली केल्यासारखं वाटत पण नाही ना. त्यानं जितकं दमवलं पैसे द्यायला, तेवढा त्रास त्याला तर झालाच पाहिजे. आणि त्याला उचला आणि दवाखान्यात नेऊन टाका आणि सगळी रक्कम आत्ता सकाळीच घेऊन या. आत्ता यायची गरज नाही, आता रात्र झाली. आणि आत्ता हे चंद्रानं ऐकलं आणि म्हणाली, कोणीतरी कोणाचा तरी हातपाय मोडला आणि तू हसतोस का? कसला विषारी माणूस आहे रे तू? आणि शशीनं आता एक छोटी शिट्टी वाजवली आणि तिचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आणि मग डोळ्यांनी खुणवून तिच्याच पाठीमागं एका अँगलवर बसलेल्या विंचवाकडे खुणवलं आणि म्हणाला, तो बघ, तुझ्याकडेच बघतोय, पाठवू का तुझ्याकडे? तशी चंद्रा घाबरली आणि पटकन साडी वर धरून उडी मारून खाटावर बसली आणि म्हणाली, नको नको. आणि शशी हसला आणि म्हणाला, त्याचं विष कुणालाच पचत नाही, फक्त मलाच पचतं आणि मी त्याचं विष अजिबात वाया जाऊ देत नाही. म्हणून तर तुझ्या अंगात त्यानं सोडलेलं विषसुद्धा मी पिऊन घेतलं आणि म्हणून मी इतका विषारी आहे. आणि हे तर काहीच नाही, याच्याही पुढचा विषारी आहे मी. आणि हे घे, असं म्हणून त्यानं तिच्या हातावर मलम ठेवलं. ती म्हणाली, हे काय आहे? शशी म्हणाला, मलम आहे, इथं गळ्यावर लाव, निशाण दिसतात दाताचे आणि बहुतेक खोल आहे जखम, उगीच तुला इन्फेक्शन व्हायला नको, नाहीतर जीव वाचवायला जायचो आणि भलतंच काहीतरी व्हायचं. आणि ती म्हणाली, काय व्हायला नको?
काय म्हणालास? शशी पुन्हा म्हणाला, इन्फेक्शन. म्हणजे ते असं म्हणून इन्फेक्शनला मराठी शब्द तो शोधत होता, पण त्याला सापडेना. आणि तो म्हणाला, जाऊ दे, तुला नाही कळणार, फक्त तेवढं लाव. चंद्रा म्हणाली, इथं आरसा आहे का? शशी आता उठला, तोंडामध्ये तशी सिगारेट पकडली, तिच्या हातातून मलम खेचून घेतला आणि तिच्या गळ्यावर मलम लावू लागला. तसं पहिल्यांदा चंद्राला चुरचुरलं आणि खरंच त्याचा दात रुतला होता हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं हळूहळू मलम लावायला सुरुवात केली आणि गोल गोल त्याचं एक बोट तिथं फिरवत होता. आणि चंद्राच्या शरीरात त्या मलमबरोबर आणखीन काहीतरी मुरत चाललं होतं. आणि पुन्हा तिच्या शरीरात डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत करंट व्हायला लागला. आणि ती सुद्धा आता अस्वस्थ होऊन नजर झुकवून पदर घट्ट हातात पकडून आणि ओठांनी ओठ दाबून उभा राहिली. आणि शशी फक्त सिगारेट फुकत फुकत तिला मलम लावत होता. त्याचं लक्ष सगळं तिच्या मानेवर होतं. आणि मग त्याचं झालं. पुन्हा त्यानं मलमची बाटली तिच्या हातात ठेवली आणि म्हणाला, घे, झालं, कशाला आरसा हवा. आणि ही 2 टाईम लावायची, कळलं? तिने फक्त हो म्हणून त्याच्याकडे न बघताच मान हलवली आणि त्याला म्हणाली, पण सकाळी तर आरसा लागेल की. शशी पुन्हा सिगारेटचा झुरका घेत म्हणाला, मी आहे ना, मग कशाला आरसा हवा? आणि चंद्रा त्याला हळूच म्हणाली, जखम पण तूच दिलीस आणि मलम पण तूच लावतोस का? आणि शशी म्हणाला, तुला सॉरी म्हणालो ना, हे मी मुद्दाम नाही केलं, कळलं? आणि जर तुला खरंच विषयाची परीक्षा घ्यायची असेल तर सोडतो तुझ्या अंगावर विंचू, चालेल का? चंद्रा आता गालात हसून गप्प बसली. शशी पुन्हा एकदा मोठ्याने म्हणाला, आता बोल की, चालेल का? आणि चंद्रा उगीच हसून तिच्या जागेवर झोपायला गेली. आणि तिला आता मनातून असं वाटत होतं की जर तो पुन्हा असाच तिच्या मानेवरचं विष पिणार असेल तर चालेल, विंचू डसलेला. पण ती आता काहीच नाही बोलली, कारण हा खडूस पुन्हा तिला ओरडायचा असं तिला वाटलं. मग शशीसुद्धा त्याची सिगारेट संपवून झोपला. पण आज मात्र त्यानं त्या विंचूला बाटलीत टाकला. दुसऱ्या दिवशी मंगळवार होता. ठरल्याप्रमाणे बाबांचा जनता दरबार होता. आणि हा जनता दरबार महिन्यातून एकदा असतो आणि त्यांच्या एरियातल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या, अडचणी, तक्रारी जाणून घेतल्या जातात आणि तात्काळ सोडवल्या जातात. शशी लवकर उठला आणि तिलाही उठवलं. आणि उठल्या उठल्या आठवणीनं पटकन त्यानं तिला मलम लावलं आणि म्हणाला, चल, तुला सोडतो. मग त्यानं तिला पुन्हा पांडूच्या घरी सोडलं आणि जनता दरबारला गेला. मग भरपूर तक्रारी लोक सांगत होते. मोकळेपणानं बोलायचे. कोणाची पैशाची अडचण, कुणाला गुंड त्रास देतात, कोणाच्या पाण्याची अडचण, अशा बऱ्याच अशा अडचणी ऐकून घ्यायच्या आणि तात्काळ रविशेठ शशीला सूचना करायचे आणि शशी ती कामं पटकन मार्गी लावायचा. रविशेठ एक छोटासा दवाखानासुद्धा स्वतःच्या पैशाने चालवायचे, जो सगळ्यांसाठी मोफत होता, गोरगरिबांसाठी सुद्धा मोफत होता. आणि तिथले डॉक्टरसुद्धा तिथंच येऊन बसले होते. आणि अशा प्रकारे सर्वसामान्यांचा मसीहा म्हणजे रविशेठ अशी त्यांची ओळख होती. आणि त्यानंतर तीच ओळख शशीची तयार होत होती. मग आणखीन 2-3 दिवस गेले आणि शशी म्हणाला, आता तुला सोडतो आणि माझंही काम होईल. मग तुझ्या घरी तुला सोडणार आहे. आणि मग दोघेही आता कोल्हापूर सांगलीच्या दिशेनं निघाले. चंद्रा आता आईला भेटणार म्हणून खुश होती, पण तिथं दौलत असेल आणि त्याचा सामना ती कसा करेल याची सुद्धा हिंमत ती बांधत होती, कारण आता दौलत पहिल्यापेक्षा आणखीन जास्त पिसाळलेला असणार आणि तो काहीही करू शकतो. आणि आईला कळेल की आपल्याला फसवलं, आपल्या पोरीचा संसार सुरू होण्याआधीच मोडला, तेव्हा तिला काय वाटेल आणि खरंच आईकडे जाऊ की नको. तिला याच गैरसमजात राहू दे का की मी खुश आहे, याला इथेच म्हणावं का की मला परत सोडूच नको, असाच परत मुंबईला घेऊन चल, असे अनेक विचार तिच्या डोक्यात होते. पण आता काय होईल पुढं? शशी
तिला घेऊन तिच्या घरी निघाला होता. मग शशी आणि चंद्राची पुन्हा ताटातूट होईल का पुन्हा दोघं एकत्र येतील? काय असेल त्यांची नियती हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.